पैठण तालुक्यातील हिरडपुरी, वडवाळी, नवगाव, तुळजापूर परिसरात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला असून दररोज शेकडो ब्रास वाळूचा उपसा होत आहे। बेकायदेशीर वाळू उपशामुळे दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडत असून राजरोसपणे सुरू असलेल्या वाळू उपशाकडे महसूल आणि पोलीस प्रशासन कुठलीच कारवाई करत नसल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहे। पैठण तालुक्यातील हिरडपुरी हे गाव पाचोड पोलीस ठाणे हद्दीत येते, तर नवगाव, तुळजापूर, वडवाळी हे 3 गावे पैठण पोलीस ठाणे हद्दीत येतात। या दोनही पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी या वाळू चोराकडे कानाडोळा करत असल्याने वाळू तस्करांनी उच्छाद मांडलाय। 1 महिन्यापूर्वी पैठणचे तहसीलदार वाळू संबंधित लाच प्रकरणात अडकल्याने नवीन प्रभारी तहसीलदार म्हणून दत्ता भारसकर हे आले आहेत। 4-5 दिवसानंतर तेही वैद्यकीय कारण दाखवून सुट्टीवर गेले। त्यांच्या जागेवर आता प्रभारी तहसीलदार झांपले आले आहे, त्यामुळे महसूल विभाग गोंधळलेल्या अवस्थेत आहे। याचा मोठा फायदा वाळू तस्कर घेताना दिसून येत आहे। त्यात पोलीस अधिकारी देखील बघ्याची भूमिका बजावत असल्याने वाळू चोरीचा धंदा जोमाने सुरू असून दररोज लाखो रुपयाची उलाढाल सुरू आहे। या वाळू चोरीला गावचा तलाठी, पोलीस पाटील यांचे पाठबळ मिळत असल्याने वाळू चोरीचा धंदा फोफावत आहे। या वाळू चोरांच्या धंद्यात तरुण वर्ग आणि गुंड प्रवृत्तीचे तरुण सहभागी असल्याने ग्रामस्थांनी बघूनही या चोरीला विरोध करण्याची हिंमत करत नाही। या प्रकरणी जिल्हा महसूल आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। गौतम बनकर, MC न्यूज, पैठण, छत्रपती संभाजीनगर।